लाईक शेअर सबस्क्राईब बाई लोक. कसं वाटलं तुला अचानक भयानक असं हे काय शॉक. सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी खूप लॉंग ब्रेक नंतर व्हिडिओ बनवते. खूप लॉंग ब्रेक नंतर मला काही सुचत पण नाही आहे की मी काय करू, काय बोलू किंवा काय कॅप्चर करू किंवा कायच व्लॉगिंग करू. मला काही सुचेन असं झालं आहे. आणि मी एवढे वर्ष जे काय आहे ते पण मी व्हिडिओ म्हणजे ब्लॉग बनवले नाही आहेत. सो मला काहीच आयडिया नव्हती की कसं असेल. म्हणजे मी चालू करणार आहे ब्लॉग किंवा हे कंटिन्यू करणार आहे नाही करणार आहे मला माहीत नव्हतं. आणि हे सगळं मी स्टॉप या कारणामुळे केलं होतं कारण की माझ्या लाईफमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स चालू होते. मी डिमोटिवेटेड झाले होते आणि मला असं वाटलं की मी गिवअप करायला पाहिजे या गोष्टींमध्ये. आणि मी ऑलमोस्ट गिवअप केलाच होता, पण माझ्या लहान भावाने मला सपोर्ट केला आणि त्याने मला मोटिवेट केलं की तू कर, तुला जे पाहिजे ते तू कर. कारण की उद्या लोक तुझ्या सक्सेसमध्ये किंवा अनसक्सेसफुलमध्ये म्हणजे तू सक्सेस हो या ना हो ते तुला येणार नाहीत बघायला किंवा ते तुला विचारायला येणार नाहीत. लोक फक्त बोलायला असतात आणि ते येणार नाही आहेत तुझ्यासाठी. तू उद्या सक्सेसफुल हो या नाही हो. सो मी हे थोडं ह्या गोष्टीवर म्हणजे मी थोडा विचार केला आणि मग मी विचार केला की मी ब्लॉगिंग परत स्टार्ट केली पाहिजे आणि मला जी गोष्ट आवडते ती मी केली पाहिजे. मी का नको करू ती गोष्ट, मला ती करायची आणि मला ती आवडते तर मी करणार. सो मी विचार केला की मी परत ब्लॉगिंग चालू केली पाहिजे. आणि मी आज असंच घरी एकटी बसले होते तर मी विचार केला चला कॅमेरा चालू करूया आणि ब्लॉगिंग करायला चालू करू आपण. तसं आता मी जॉबला पण जाते, प्लस माझं शेड्यूल बिझी असतं तरी पण मी विचार केला की नाही थोडा टाईम सेल्फ टाईम तरी दिला पाहिजे स्वतःला. आणि मग मी कॅमेरा उचलला आणि चालू केली ब्लॉगिंग. सो मला असं वाटतं की मी हे कंटिन्यू केलं पाहिजे आणि मी कंटिन्यू नक्कीच करेन. सो माझ्यासाठी नाही पण सेल्फ लव्ह किंवा एक स्वतः डिमोटिवेट नाही झाली पाहिजे मी, म्हणून मी हे सगळं करेन माझ्यासाठी तरी करेन की मला ते आवडतं करायला. सो आज मी घरीच आहे, म्हणजे मी ऑफिसला जाऊन आले आणि मला काय सुचत नव्हतं आणि आता मला जेवण पण बनवायचं आहे, पण मला समजत पण नाही की मी काय बनवू किंवा काय जेवणाला करू. तर मी विचार केला की आज फ्रायडे आहे तर एग राईस बनवते आणि मग एक सिम्पल डिश जी मला आता ते डाळ भात भाजी चपाती बनवायला खूप कंटाळा आला आहे. तर मी असं विचार केला आज फ्रायडे पण आहे तसं पण आणि मग आपण एग राईसच बनवू. सो मी आता एग राईस बनवते. आता माझा मूड चेंज झाला आहे, आता मला एग राईस नाही बनवायचं आहे. तर मी आता डाळ आणि सोयाबीन असं डाळ भात भाजी असं बनवायचा विचार केला आहे. तर मी सोयाबीन भिजत टाकलेत. हे आमचे सोयाबीन आणि डाळ भिजत लावली आहे इकडे. तर आता माझा मूड चेंज झाला आहे म्हणून मी डाळ भात आणि सोयाबीनची भाजी बनवणार आहे किंवा मी सोयाबीनची भाजी म्हणजे सोयाबीन आणि डाळ मिक्स करीन असं काहीतरी. सो कांदा तर कापून झाला आहे आणि आता फोडणी द्यायची बाकी आहे. सो फोडणी देऊया आता. फायनली जेवण बनवून झालं आहे आणि आता ऋषी आल्यानंतर जेवायला बसू. बघू मग नेक्स्ट काय करायचं आणि काय नाही ते. असा भाऊ सगळ्यांना भेटो. मी जेवण बनवलं आणि हा घेऊन आला. आता आम्ही जेवणार आणि हे बाहेर जाऊया राऊंड मारायला. चला आता आम्ही जेवतो आणि मग
ब्लॉग चालू करतो. मी आणि ऋषी आता राऊंड मारायला खाली चाललो आहे आणि कदाचित आम्ही बंटी जिथे कामाला आहे तिथे जाऊ. तर मी बंटीचं रिॲक्शन काय आहे ते म्हणजे मला घ्यायचं आहे रिॲक्शन त्याचं, की तो कसा रिॲक्ट करतो आहे की मी परत ब्लॉग चालू केला आहे. मी कोणाला सांगितलं नव्हतं की मी ब्लॉग चालू करणार आहे. तर बघूया त्याचं रिॲक्शन कसं आहे ते. इधर देख, इधर देख. आमचा बंटी तर गद्दार आलेला आहे आणि ब्लॉग बिग चालू झालाय वाटतं आता. लाईक शेअर सबस्क्राईब बाई लोक. कसं वाटलं तुला अचानक? अचानक भयानक असं मला हे काय आहे शॉक. कामावर आलो. त्याला कॉल केला होता, तो बोलला की येतोय म्हणून. काय मग बाकी काय बोलतो? कुठे? आम्हाला वाटलं तू स्टेशनच्या इथे आहे म्हणून. मग तुला कसं वाटलं अचानक धक्का दिला ब्लॉगचा? नंतर नीट बघतोय मागे श्रू बसलेली दिसते. आरुषी आलाय. काय तुला नको का? तू नाही खाणार? मग एक खोल. मॅचिंग झालं. हे गाईज गुड मॉर्निंग. मी फ्रायडेला ब्लॉग चालू केला होता, त्याच्यानंतर आता डायरेक्ट संडेला ब्लॉग चालू करते. कारण की सॅटर्डे मला काय असं शूट करायला भेटलं नाही किंवा इतर काही गोष्टी ज्या मला करायला नाही जमल्या. सो मी डायरेक्ट आता संडेला चालू केला आहे ब्लॉग. आणि आता मी ऑफिसला चालली आहे. ऑफिसला पोचते मीन्स आता म्हणजे ऑलमोस्ट पोचलीच आहे. चेंज करायचं आहे तर मी चेंज करून ब्लॉग बनवायला चालू करते परत. बाई. काम करून जस्ट बसले. मला भूक लागली आहे म्हणून मी समोसा मागवला आणि आता समोसा खाते. त्याच्यानंतर परत थोडं काम करायचं आहे. आज संडे असून सुद्धा जॉबला बोलवलं आहे बिकॉज मंथली एक संडे भरायचा असतो आमच्या ऑफिसमध्ये. सो आम्हाला तो भरावा लागतो. प्रत्येक संडेला एक स्टाफ असणार असं असतं. तर आता मी समोसा खाते आणि मग ब्लॉग चालू करते. A few moments later.